मॅचकडे वळत आहोत आपण. चालू असलेली मॅच आपण पाहतो. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रकाश मोती धोंडा वडवली या दोन संघांना आपण लढताना पाहतो. प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलं, डिसाईड केलं क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं प्रकाश मूर्ती धोंडा वडवली संघाला बॅटिंग करण्यासाठी. आणि बॅटिंगवरती हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहतो. एका बाजूने अभि आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर करणची जोडी मैदानामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती अभिच्या माध्यमातून एक सिंगल धाव आणि सध्याच्या घडीला करणला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर स्ट्रायकर एंडला. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज वेदांत भोईर. दुसरा बॉल फुल टॉस पद्धतीने होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड घडेल आणि त्याच्या जोरावरती जर बघितलं गेलं तर फिकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्या दोन आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली टोटल 3 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जर पाहिलं तर पहिलं चालू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 3 धावा फळकावरती जोडला गेला. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. पुढचा बॉल आतमध्ये आणला आणि तदनंतर पंचांचा इशारा, फलंदाज बाद. गेलेत आणि आता नवीन बॅटर क्रमांक 3 वरती प्रितेश. प्रितेश हुकमाळीला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी अर्ली विकेट पाहायला मिळाला. झटका क्रमांक पहिला या स्थानावरती जाऊन चेंडू आदळला गेला. या स्पर्धेचा आज पहिला दिवस पाहतोय आपण. आणि आता नवीन बॅटर आपला टीव्ही स्क्रीनवरती प्रितेश हुकमाळीला पाहतोय. मंद मंद पावलाने आता बॅटिंग वरती येताना अर्ली विकेट गेल्या, त्यामुळे प्रितेश इथून विचार करेल की एक चांगली पार्टनरशिप बनवण्यासाठी सज्ज व्हावा. आणि क्रमांक 3 वरची बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट देखील असतं. अनेकदा पाहिलं तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे अगदी पहिला विकेट पडलेला असतो आणि त्यानंतर पारी सांभाळण्याचं काम सध्या प्रितेश हुकमाळी. बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज तयार प्रितेशच्या विपक्षात. फुल टॉस बॉल होता, लेग स्टंप वरती चेंडू ठेवला आणि तदनंतर पंचांचा इशारा,
वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते ती मजेस टोटल 4 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 3-4 धावा फळकावरती. एक विकेट गमावला गेलाय, ज्याच्या मदतीनं सध्या टीम वडाचा पाडा संघ एका चांगल्या पोझिशनवरती येण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, बॅटवरती चेंडू जसा हवा तसा नाही मिळाला आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना 4 चेंडू खेळ समाप्त झालाय. 4 धावा फळकावरती. विकेट गमावला गेलाय एक. साई स्पोर्ट्स वडाचा पाडाच्या विपक्षामध्ये आपण प्रकाश स्मृती, धोंडा वडवली अशा 2 संघाला लढताना पाहतोय. गोलंदाज यार हलक्या गतीने चेंडूला ड्राईव्ह केल्या फ्रंट फूट वरती येऊन आणि त्यानंतर शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेकरिता धावसंख्या फळकावरती 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 5 धावा फळकावरती. प्रति चेंडूच्या पाठीमागे 1च्या सरासरीने आता डावखुर आताचा बॅटर स्ट्रायकर एंडवरती शेवटचा अंतिम चेंडू फेस करायला या षटकातील आणि गोलंदाज तयार होत आहे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. वेदांत भोईर फुल टॉस आहे, हवेमध्ये खेळायचा प्रयत्न, तितकं चांगलं कनेक्शन तर नाही आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडनं चुकी आणि 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आला 4 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट. नक्कीच आपण जे बजरंग चषक पाहतो आणि हा चषकाचा शीर्षक टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामध्ये उल्लेख देखील केलाय की आहे एक नंबर हा चषक. आणि खऱ्या अर्थाने म्हणेन की ज्या पद्धतीने या चषकामध्ये आयोजन केलंय किंवा ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्यात आणि ज्या इथे आखल्या गेल्यात ना, मी म्हणेन की एखादी मोठी जी स्पर्धा असते ना त्या स्पर्धेला देखील लाजवेल हे इथले आयोजन. इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तितक्या तत्परतेने बनवल्या गेल्यात आणि खूप सारी मेहनत आहे. हे इतकं सगळं बनवणं, इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं ही खूप सारी मेहनत आहे. आणि त्या काही दिवसांमध्ये जे चेहरे आहेत, ज्या चेहऱ्यांनी ही सगळी मेहनत घेतली आहे, ते सगळे बॅकस्टेज हिरोज आहेत ना, ते तुम्हाला ऑन कॅमेरा देखील आणले जातील, ते दाखवले देखील जातील की ह्या आयोजनाच्या पाठीमागे ज्यांनी मेहनत घेतली होती ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवलं जाईल. जवळ मॅचकडे धावसंख्या फळकावरती असताना 9 आणि 9 या आकड्यावरती बसताना धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर होता आणि त्यानंतर षटक क्रमांक आता दुसरं हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि त्यानंतर आणखी एक झेल ड्रॉप केली गेली आहे आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला. दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना 10 आकड्यावरती. दहा धावा फळकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावर दुसरं असताना गोलंदाजीवरती गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. मागच्या मॅच मध्ये रोहितने मॅन ऑफ द मॅच देखील घेतली होती. 3 विकेट त्याने मिळवले होते. 4 विकेट होते रोहितच्या नावावरती आणि चांगली गोलंदाजी रोहितने केलेली. यावेळेस देखील एक संधी निर्माण केली होती त्याने. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. यावेळेस देखील संधी निर्माण करून दिली आहे रोहितने आणि पुन्हा एकदा संधी गमावली जाते. बघा, संधी वारंवार तर येत नाही, पण जेव्हा जेव्हा येते त्या संधीचं सोनं करावं लागतं. अदरवाईज खेळ वेगळं दिसेल. मग गोलंदाज मेहनत करतो. गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेटेड चेंडू हाताळले जातात, ट्रॅप रचले जातात आणि ट्रॅपमध्ये ऑलमोस्ट शिकार भिळायला सुरुवात देखील होते, पण तदनंतर चुका घडतात आणि त्या चुकांचा फायदा कुठेतरी धोंडावडवली संघ आता इथे मैदानामध्ये घेताना दिसतोय. 11 धावा फळकावरती 1 विकेट गमावला गेलाय आणि चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 2 आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती 2 झेल सोडला गेला आणि 2 सिंगल मिळालात. पुढचाच बॉल प्रहार केलाय आणि सरळ पाठवलंय सीमारेषा बाहेर. बिग हिट, षटकार.
हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग 17 आकड्यावरती आणि हे चित्र दिसणार होतं की ज्या बॅटरची जेव्हा जेव्हा झेल सोडली तेव्हा त्या बॅटरने आक्रमकता दाखवली आणि ती आक्रमकता दिसली मैदानामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करायचे यावेळेस पंचांचा इशारा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. लेग बिफोर विकेटची अपील झाली होती आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली. क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचे चित्र आपण अनेकदा पाहिलेत की ज्यावेळेस एखादा बॅटर बॅटिंगवरती असतो त्याची झेल सोडल्यानंतर मग त्याने पुनरागमन केलं किंवा पुनरुत्ती करताना मग अटॅकिंग बॅटिंग आणि साकारलेल्या मोठ्या धावांची पारी. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही ज्यावेळेस मैदानावरती असताना त्यावेळेस तुमच्या एक एक चुका तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने सुधारता किंवा तुम्ही जितक्या कमी चुका होईल तितका जर लक्ष दिला तर कदाचित तुमचं वर्चस्व असू शकतं. ऑप्शनच्या बाहेर खूप जास्त आहे. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा ज्या दिवसाला दिला 19 फेब्रुवारी हा 19 आकडा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर यावेळेस वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता आणि नियंत्रणबद्ध होते या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. या षटकातील आतापर्यंत 5 आणि धावा फळकावरती 19 आहेत. एक विकेट गमावला गेला. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती विकेट गमावलेला आणि त्यानंतर तिथून एक चांगली पार्टनरशिप बॅटर हे मैदानामध्ये करताना दिसतात. शफल केलाय. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. अजून एक संधी निर्माण होतीये मैदानात पण ती देखील नाही मिळू शकली. गमावली गेली. थोडेसे नाराजी व्यक्त करतील आता गोलंदाज आणि नाराजी व्यक्त केली देखील पाहिजे कारण की वारंवार एफर्ट्स टाकून विकेट मिळवण्याचे प्रयत्न करतोय गोलंदाज आणि त्याला साथ देणं गरजेचं आहे. बघा क्रिकेट किंवा सांघिक कोणताही खेळ असू द्या प्रत्येक सांघिक खेळामध्ये तुमचा एका दोघावरती डिपेंड क्रिकेट किंवा सांघिक खेळ कधीच नसतो. त्याला तुमच्या दुसऱ्या खेळाडूंनी साथ दिली पाहिजे आणि म्हणतात ना की साथीला साथ दिली तर एक साथ पुढे जातं आणि तुम्हाला एक साथ पुढे जायचं असेल तर मग साथ द्यावी लागतेच. एकजुटा एक दिशा आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर चुकी करणं ही खऱ्या अर्थाने चुकी नसते पण चुकीला तुम्ही वारंवार दर्शवत जर असाल ना तर मग ती चुकी आहे. आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन की टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ चुकी करते. हा पण पाहू शकाल आपला टीव्ही स्क्रीनवरती सन्माननीय आदरणीय निलेश गुरव स्टँड माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड एक गोड व्यक्तिमत्व कवाड गावचे आणि तो स्टँड दाखवला जातो. तो नंतर जो खेळाडू कक्ष आपल्यापर्यंत पोहोचवला गेला मान्यता वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेब त्यांच्या मदतीने तो खेळाडू कक्ष एक सुंदर खेळाडू कक्ष आहे आणि मी म्हणेन की बेस्ट व्ह्यू आहे ज्या खेळाडू कक्षामधून. तदनंतर सन्माननीय संतोषजी मामा भुईर माजी क्रिकेटपटू स्टँड दाखवला जातोय. आपल्या गावचे माजी क्रिकेटपटू आदरणीय संतोष मामा भोईर आणि तदनंतर सन्माननीय आदरणीय सर्वांच्या मनावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं स्टँड दाखवलं जातोय. अध्यक्ष संस्थापक जिजाऊ संस्था महाराष्ट्र राज्य. तदनंतर हे फ्लेक्सेक्स आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय आकाशजी भोईर साहेब आणि त्या समवेत राजेशजी चाळके साहेब. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर्स ओनर्स आणि त्यांचा फ्लेक्सेस देखील आणि अजून देखील खूप सारे फ्लेक्सेस आहेत जे आम्ही जसजशी वेळ येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवू. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे आणि तदनंतर आलाय चौकार. पहिला चेंडूवरती अश्विनच्या विपक्षात चौकार आलाय. रिव्हर्स स्वीप करायचं होतं. यशांवरनं चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये आणि 2 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला. धावा फळकावरती जर विचार केला तर धावा 25 आकड्यावरती आहेत. 21 आकड्यावरती एक चौकार आला आणि 25 धावा फळकावरती जोडल्या गेला.
दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप करतात आणि दोन्ही फलंदाजांना खूप सारे जीवनदान देखील मिळालेत. ऑप्समच्या बाहेर चेंडू आहे, तदनंतर रनआउटची संधी देखील असेल मैदानात आणि ती देखील गमावली. आता धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळेल. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव आली आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावे संख्येने फळकावरती वाढतीये देखील. धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 26-26 आकड्यावरती. एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. 26 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3 लेग बिफोर विकेटची अपील केली होती, पण पंचाने खूप चांगलं दर्शवलं गेलं. ऑप्शनच्या बाहेर खूप जास्त डीप होता तो चेंडू आणि त्याचमुळे ज्यावेळी पायाला अदळला गेला विकेट मिसिंग होता. इम्पॅक्ट करायला पाहिजे विकेटवरती, विकेट हिटिंग पाहिजे तरच लेग बिफोर विकेट मिळतो. पण इथे जर बघितलं गेलं तर ऑप्शमला सोडत होता चेंडू. त्याच कारणामुळे पंच राजेंद्र बजागे सरांनी त्वरित दर्शवलं गेलं की बाहेर आहे चेंडू आणि त्याच्या जोरावरती जर बघितलं तर एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली आणि 26 धावा फळकावरती आता सध्या मैदानात पाहतोय. अश्विनचा पुढचा बॉल, इथे अपील तर स्ट्रॉंगली आहे आणि यावरच बॅटची एज आहे आणि तदनंतर एक्सप्रेशन, हावभाव सगळ्या गोष्टी दाखवून गेले. धक्का क्रमांक दुसरा, फार वेळानंतर हा विकेट आलाय. बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 4 जितू. सव्वीस धावा फळकावरती आहेत आणि 26 आकड्यावरती दुसऱ्या क्रमांकाचं विकेट. फार स्ट्रगल केल्यानंतर हा दुसरा विकेट अखेर मिळालाय. जवळपास 3 ते 4 झेल सोडले गेले मैदानामध्ये आणि त्यानंतर हा विकेट आपल्या नावावरती करताना अश्विन आपण पाहतोय मैदानामध्ये. 4 धावा वैयक्तिक त्याने खर्च केलेत आत्तापर्यंत आणि विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट देखील अश्विनच्या नावावरती राहिलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावा 26 आकड्यावरती 2 विकेट गमावताना गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 5वा चेंडू होता. यावेळेस थोडासा अडथळा पाहायला मिळेल, पण फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर अंकित केल्या जातील धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 28-28 आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 धावा फळकावरती आहेत. आता शेवटचा आणि अंतिमचा एका चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट वन डिलिव्हरी या षटकातील. शेवटचा अंतिम चेंडू, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. अजून एक धक्का, क्लीन बोल्ड करताना दांडी गुल होतीये फलंदाजाची. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. चला थोडीशी घाई करायची आहे, कारण की मागच्या 2 ते 3 दिवसांपासून जर पाहिलं गेलं तर उन्हाचा तेवढा तडाखा पाहायला मिळत नाही आहे. दमट वातावरण आहे. हवेमध्ये जर बघितलं गेलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. त्यामुळे मागच्या 2 ते 3 दिवसांपासून परिस्थिती देखील बदलली गेली आहे. सो लवकर अंधार होता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 21 डिसेंबर हा सर्वात छोटा दिवस आणि तदनंतर हळूहळू दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. पण ज्या पद्धतीने वातावरणाने कलाटणी घेतले किंवा वातावरणामध्ये जे फेरबदल आपण पाहतोय ना, त्याच्यामुळे की काय दिवस लवकर मावळतो. त्यामुळे जितके लवकर हा क्रिकेटचे सामने आजच्या दिवसातील आपण कंप्लीट करू तेवढा बेनिफिट आपल्याला देखील होईल. आणि आमची देखील इच्छा आहे की जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस खेळवायच्या आहेत आम्हाला.
हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केली जाते आणि आज 2 धावेच्या मदतीनं धावा फलकावरती वाढतात देखील धावसंख्या फलकावरती जोडली गेली. चौथ्या षटकाला सुरुवात करताना धावा फलकावरती 2 आणि धावसंख्या फलकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 30 आकड्यावरती. ओ लॉफ्टेड फटका खूप चांगल्या पद्धतीने पिक केलाय, पिकिंग स्ट्रोक सरळ निघून जाईल सीमा रेषा बाहेर, षटकार. पोहोचले आणि मग तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळायचा प्रयत्न होता, यावेळेस खूप जास्त फाईन खेळलेत, अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय. षटकारानंतर आलाय लगातार दुसरा चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात देखील जाऊन पोहोचला गेला 4-0. 40 आकड्यावरती षटकाची सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस 30 धावा होत्या. म्हणजेच या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल 12 धावा आल्या, 28 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बारा धावा आल्यात मागच्या 3 चेंडूवरती. ऑप्शनच्या बाहेर आणि तदनंतर सरळ फलंदाजाला बाहेर पाठवावं लागेल कारण की शॉट मिड ऑफला झेल टिपली गेली आहे. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 40 आकड्यावरती चेंडूंचा खेळ समाप्त झाला, टोटल 5. शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक सक्सेसफुल झेल कंप्लीट केली जाईल. 40 धावेवरती सांभावलाय विजयासाठी 41 धावा. चला लगेचच आपण टॉस कडे वळणार आहोत जिथे नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपल्या समोर जोडले जातील किंग मेकर्स महापुली संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये छोट्या 11 महापुली संघाचे कर्णधार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. चला धन्यवाद दिसे. आपण जाऊयात आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे आपण टॉस करणार आहोत. तिसऱ्या सत्रातली तिसऱ्या डावातली मॅच असेल पहिली. सगळ्या खेळाडूंना किंवा सगळ्यांना एकत्र करून ही स्पर्धा बांधण्याचं काम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आपल्या स्पर्धेचे मुख्य प्राणाते देखील आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकलाय किंग मेकर्स महापुली संघ. फारसं काही तुम्हाला विचारत नाही, फक्त डिसिजन कळवा. हमको बॉल चाहिए क्योंकि हमारी फील्डिंग ज़्यादा अच्छी है, इसलिए हम बहुत से कम रन तक रोकना चाहेंगे उन्हें. बैटिंग उनकी लाइन बहुत अच्छी है और बहुत कम रन तक रोकने की कोशिश करेंगे. नक्कीच आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली छोट्या 11 महापोली आणि किंग मेकर्स महापोली. तर नाणेफेकीचं कौल जिंकलेत आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण करणं, म्हणजे अर्थात इन्व्हाइट केलं गेलं छोट्या 11 महापोली संघाला बॅटिंग करायला. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅच कडे जिकडे तुमच्या समोर जोडले जातील आवाज वाडा विभागातला तेजस जोबी.
जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच मोनीजी पाटील. इस 4 षटकांचा आधीचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या जोडली गेली होती 40 विजयाकरिता 41 धावसंख्येचा वन प्रकाश तळके प्रकाश स्मृती दोंडावडवली संघानं 41 धावांचा वन समोर ठेवले. ते म्हणजे टीम अर्थातच वडाचा वाडा संघासमोर. पाहुयात इथे मात्र ते आव्हान 41 धावसंख्येचं इथून मात्र पार केलं जाईल का. एक बिग मॅच आपल्या भेटीला तर येताना पाहायला मिळेलच, कारण डावखुरी आताचा फलंदाज समोर आहे. निसर्गाची देण म्हणून ज्या खेळाडूकडे सातत्याने पाहिलं जातं तो हा खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. एक वेगळा वेग, एक वेगळा वेग जो बॅट फिरवण्याचा असतो प्रल्हाद यांच्याकडे पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र प्रितेशला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश सज्ज होत असताना रनअप मध्ये मिस्टेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र बदल आली तर थोडंसं चुकलं गेलं, त्यामुळे इथे थांबा दर्शवलं गेलंय. गरजेचं आहे अचूक पावलांचं गणित मसवून चेंडू डिलिव्हर करणं, अन्यथा चेंडू चुकला तर किती महागात ठरतं हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पहिलाच बॉल अति वेगानं हा चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीचा प्रॉपर टप्पाही इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. वेगानं चेंडू डिलिव्हर झालाय. वेगावर टप्प्यावर नियंत्रण ठेवलं तर असा कुठलाही चेंडू नाहीये की ते अवांतर स्वरूपात इथून मात्र फेकला जाईल. सध्या तरी आपण पाहताय इथे मात्र रघुनाथ माफ मान्यता वॉटर सप्लायर्स खेळाडू कक्षामधून या स्पर्धेचा आनंद लुटताना इथे मात्र निशालजी होईल त्यांना आपण इथून मात्र पाहताय. या स्पर्धेचा आनंद लुटतायत. रील क्रिएट करणारे सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेस टप्पा पडल्यानंतर खूप सारी नव्हे तर अति प्रचंड अशी उंची सध्या तरी इथे मात्र धारण करताना आपण पाहिलंय. आणि त्याचाच फटका इथे मात्र बसत असताना वाईट स्वरूपात तरी मात्र मिळणारी इथून मात्र एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवत आहेत. यावेळेस इथून मात्र आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा त्रास इथे मात्र उद्भवला गेला म्हणायला हरकत नाही आहे. त्याचा फायदा घेत एक धाव इथे मात्र मिळाली आहे. एकेरी धावेने धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं पहा साईड सुद्धा चेंज होतीये गोलंदाजीची कारण कॉम्बिनेशन त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गरजेचं आहे गोलंदाजाला. चला मी प्रितेश विनंती करतो थोडीसं घाई करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. प्रितेश षटकातील पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवला गेलाय. चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 डीज. इथून आपण मात्र पाहिलंय खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू असतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही तिथं नसणार आहे. ती जिम्मेदारी त्या संघाची राहील. या गोष्टीची नोंद घ्या. हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवली जाते. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षण इतकं क्विकली आणि फास्ट झालंय की इथे मात्र दुसऱ्या धावेला नापसंती दिलेली चांगली आहे. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल 7 या अंकावर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7. ओ यावेळेस स्ट्रॉंगली अपील विकेट सोबत इथून मात्र होताना आपण पाहताय
फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग थँक्यू डीजे. आणि इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. जय हनुमान इडली डोसा साऊथ इंडियन नाश्ता सेंटरचे मालक प्रसिद्ध उद्योगपती युवा उद्योगपती शेलार आदरणीय सन्माननीय बाळूदादा माने यांचं इथे शुभ आगमन झालं. वेलकम सुस्वागतम. बाळूदादा माने आपली जागा ही VVIP डाईसमध्ये आहे. आपण VVIP डाईसमध्ये बसून या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. वेलकम बाळूदादा माने, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रनआउटची आहे इथे मात्र संधी आणि यस याही चेंडूवर विकेट शोध पतन परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला करणजी वारगडे इथे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. त्यानंतर बाळूजी माने यांच्या वतीनं उद्याच्या दिवसामध्ये नाश्ता सुद्धा इथे पोहोचणार आहे. त्यामुळे बाळूदादा माने आपलंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि आपणास विनंती आहे की आपली जागा ही VVIP डाईसमध्ये आहे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. जय हनुमान इडली डोसा साऊथ इंडियन नाश्ता सेंटर शेलार. वेलकम बाळूदादा माने. रनआउटची विकेट मिळते आणि षटक क्रमांक पहिलंही इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 या अंकावर धावफलक. अठरा चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता अजूनही 34 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 7 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता अनिकेतला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. आपण पाहताय 18 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 34 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. वडवली संघ घाई असेल. चला वडवली संघ खूप सारा वेळ आपण इथून मात्र घेत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील पहिलाच बॉल एज जर का असती तर पंचांच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला असता. सध्या तरी तो पोहोचला नाहीये. त्यामुळं निर्धाव चेंडू हा इथे मात्र फेकला जातोय. डॉट बॉलच्या स्वरूपात हा चेंडू इथे मात्र फेकला जातोय. पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झाला. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना तब्बल 2 चेंडू या फलंदाजाला उभं ठेवलं गेलंय. इथे मात्र बॅटर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तो म्हणजे अर्थातच रोहित. आपण पाहताय रोहित ऑन स्ट्राईक. तब्बल 2 चेंडू इथे मात्र उभं ठेवलं गेलंय रोहितला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू अनिकेत. पुनश्च एकदा सलग 3 चेंडू आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू इथे मात्र निर्धाव ठेवलाय. एका बाजूने थोडासा अनुभव तर एका बाजूने तरुण शक्ती. आणि सध्या तरी तरुण शक्ती त्या किंचितच्या अनुभवावर इथे मात्र भारी पडत असताना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो याही वेळेला सलग 4च्या 4 चेंडू निर्धाव ठेवलाय.
क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. एक वेगळ्या पद्धतीनं प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून मात्र करत असताना गोलंदाज अनिकेत, क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. मेडन ओव्हरच्या दिशेनं वाटचाल चालू करतोय की काय हा गोलंदाज, असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये. पुढचा बॉल, खूप वेळ चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय, झेल झाला असता. इतकाही मिळतात. गोलंदाज या यावेळेस षटक संपलंय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 9. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 32 धावा संख्येची. देऊयात एक संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. मिळालं. ओल्ड इज ऑल्वेज गोल्ड. 12 चेंडू विजयाकरिता 32 धावसंख्येची आवश्यकता आणि तिसरा षटक हाताळण्याकरिता करणला आणलं गेलं. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करण आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये करण वारगडे सुद्धा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. माहिती आमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचते. पहिलाच बॉल करणचा सरळ बॅटनं करारी प्रहार करत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ चौकार. 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. चौकार धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 13 या अंकावर धाव फलक. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल याही वेळेस क्रॉस लाईन भिरकावतायत. फटका फसलाय की काय? यस डेफिनेटली फटका फसतोय. फलंदाजाला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. चेक चेक चेक. थँक्यू सो मच. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर एक धाव सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं. जर वडाचा पाडा संघाला हा सामना विन व्हायचा असेल तर सिंगल डबलनं खेळून किंवा थेंबे थेंबे सळे साचे या तत्वावर इथे मात्र थेंबे थेंबे तळे साचे या तत्वावर कार्यरत न होता कंटिन्युअसली बोलावं लागतं. आणि नक्कीच
इथे मात्र आता मोठे फटके कन्वर्ट करावे लागतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच इथे मात्र दर्शवत आहेत. पुढचा बॉल एज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एकच धाव मिळेल, जास्ती काय मिळणार नाहीये. गोलंदाज सय्यार. ओहो, रनआउट करण्याची होती संधी आणि संधीचं सोनं. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. धावसंख्या स्थिरावती आहे ती म्हणजे 16 या अंकावर. तिसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना आपल्या इथून आता पाहायला मिळतोय. सध्या तरी 7 चेंडू आणि विजयाकरिता 25 या धावसंख्येची आवश्यकता भासते. खूप सारं मोठं आव्हान 7 चेंडूंमध्ये इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. निलेशजी सांबरे साहेब यांच्या फ्लेक्सला सलामी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. धावसंख्या 20 या अंकावर विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे आता 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची. आम्ही आताच म्हटलं की निलेशजी सांबरे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तसे अनेक फ्लेक्स स्टँड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि आम्ही सातत्याने म्हणतो हे मैदान न राहता आता मात्र एक स्टेडियमचं स्वरूप इथे मात्र पाहायला मिळतं. प्रेक्षक राजासाठी असणारे सर्व काही स्टँड्स असतील, आमचं कॉमेंट्री बॉक्स असेल, टॉस बॉक्स असेल, VIP आणि VVIP डाईज असेल, त्याच्यानंतर खेळाडू कक्ष असेल, सगळं काही आपण इथून मात्र पाहताय. आणि ते मात्र तुमच्या समोर ज्यांनी हे बनवलंय किंवा तयार केलंय या महाराष्ट्रातील अनेक VVIPs असतील, त्याच्यानंतर राजकारणी असतील, सगळ्यांच्या समाजसेविका असतील, सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या लोकांच्या आनंद सोहळ्याला, विवाह सोहळ्याला कुणाचं मंडप असतं किंवा कोणाचं डेकोरेशन असतं ते मात्र देवी आणि मंडप डेकोरेटर्स असतं आणि तेच आज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तेच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं त्यांच्या मार्फत आणि त्याबद्दल आम्ही देवी आणि मंडप डेकोरेटर्सही खूप खूप सारं आभारी आहोत. 6 चेंडू 21 धावेची आवश्यकता. वडवली संघ शेवटची 3 मिनिटं तुमच्याकडे आहेत, त्यामध्ये तुम्हाला इथे हे चेंडू डिलिव्हर करायचेच आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. चला फास्ट. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. 1 धाव अंकित होईल. धावसंख्या एकेरी धावेने 21 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र
20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो, पहिलाच बॉल उडवला गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेश गुरव स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. षटकार 6. संख्या 27 या अंकावर विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 14 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. चला गेम स्पीडअप करा वडवली संघ प्लीज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल एच पाहायला मिळाली. एचचा आवाज अगदी आमच्याही कानापर्यंत पोहोचला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला वडवली संघ जमू नका प्लीज. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट. यस, 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. 4 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 14 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. 4 चेंडू 14 धावा. 14 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकी पाहायला मिळते. चेंडू संपतायत 3 आणि 3 चेंडू विजयाकरिता 14 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे 2 षटकार आणि तदनंतर आता मात्र 2 धावेची आवश्यकता. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. येणारे पुढचे 2 चेंडू निर्णायक असेल. यावेळेस तर निर्धाव इथे मात्र चेंडू पडलाय. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित औपचारिकता शिल्लक राहती आहे का या मॅचची असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खूपही चेंडू हवेमध्ये. यावेळेस झेलला होती संधी पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही. एकच धाव मिळेल. विजयगिरीत 1 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. अशक्य असं हे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण इथून मात्र पाहत आहे. चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची ती आपण करूयात लवकरात लवकर पूर्ण. आणि नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. चला घाई करा थोडी. अंतिम 1 चेंडू लवकर करूयात आपण इथून मात्र डिलिव्हर. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका बसतोय. सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र वडवली संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब जातो या मॅच मधील. आम्ही पोहोचू तुमच्यापर्यंत. तोपर्यंत एक संधी देऊयात डिक जॉकीला. पण त्याच्या आधी मॅन ऑफ द मॅचचं नाव आमच्यापर्यंत पोहोचले. प्रितेश प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज आपण घ्यायचंय. चला किंग मेकर महापोली लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि वडवली संघ आपण मैदान सोडायचंय. प्रितेश या मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता.